दुसरी गोष्ट म्हणजे 12वी मध्ये काय मार्क पडले आणि त्याला सीईटी मध्ये काय मार्क पडले आणि आपण काय करतो त्यात सुद्धा फक्त सिलेक्टिव्ह घेतोय. आपण 2-4 विद्यार्थीच घेतोय. ओव्हरऑल जर आपण सगळी जर हे बघितली मेरिट लिस्ट बघितली तर जसे त्याला 12वी मध्ये चांगले मार्क आहेत तसे त्याला सीईटी मध्ये पण चांगले मार्क आहेत. आणि 12वीचे हायर पर्सेंटाईल आणि सीईटीचं हायर पर्सेंटाईल ह्याचं जे कोरिलेशन आहे ते पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे. आम्ही काल त्याच्या संदर्भामध्ये एक स्टॅटिस्टिकल स्टडी पण करून घेतलेला आहे. आणि दुसरं काय होतं की आपण 4,64,000 विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले होते, त्यापैकी 2,35,000 विद्यार्थी हे कॅपमध्ये सहभागी झालेले आहेत. आता ह्या 2,35,000 विद्यार्थी जे आलेले आहेत त्यांच्या आधारे आपण सर्व ॲनालिसिस करतोय. परंतु जे 4,64,000 विद्यार्थ्यांपैकी 2,29,000 विद्यार्थी आलेच नाहीत कॅपमध्ये, त्यापैकी जवळजवळ 9,000 विद्यार्थी असे होते की ज्यांचं पर्सेंटाईल 90पेक्षा जास्त आहे. या 9,000 विद्यार्थ्यांच्या पैकी 4,500 विद्यार्थी असे आहे की ज्यांचं पर्सेंटाईल 95पेक्षा जास्त आहे. 95 आणि 99 किंवा 90 पर्सेंटाईलपेक्षा जास्त असलेले असे हे 9,000 विद्यार्थी आणि 80 पर्सेंटाईलपेक्षा जास्त असलेले जवळजवळ अजून 14,000 विद्यार्थी म्हणजे साधारणतः 24,000 विद्यार्थी असे आहेत की जे ह्या कॅपमध्ये आलेच नाही आहेत. त्याच्यामुळे त्या लोकांचा सुद्धा परफॉर्मन्सवर तुम्ही आज प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात की की बाबा ते त्यांचा सुद्धा काहीतरी त्यांच्या याच्यामध्ये घोळ आहे. म्हणजे जे अशी ज्यांना 99 पर्सेंटाईल पडलाय 95 पर्सेंटाईल पडलाय ती मुलं इथं आली नाही. ती जर मुलं इथं आली असती तर आपली मेरिट लिस्टचं कॉम्प्लेक्शनच बदललं असतं. त्याच्यामुळे मला असं काय वाटतं की आपण असं सिलेक्टिव्हली विचार करायला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की जसं HSC मध्ये PCM मध्ये कमी मार्क आहे परंतु CET मध्ये जास्त मार्क आहे असं काही प्रमाण आहे. असे काही समजा 10, 15, 20 विद्यार्थी असेल, ॲक्च्युली ते 2 आणि 5, 7च विद्यार्थी आहेत. परंतु ह्याच्या उलटं सुद्धा तुम्हाला मी काही स्टॅटिस्टिक्स दाखवू शकतो. ते स्टॅटिस्टिक्स म्हणजे आज आपल्या टाइम्स ऑफ इंडियाने पण ते प्रसिद्ध केलेलं स्टॅटिस्टिक्स आहे. आता फॉर एक्झाम्पल MST CET मध्ये 69 विद्यार्थी असे आहे की ज्यांना 40 ते 50 पर्सेंटाईल पडलेलं आहे MST CET मध्ये आणि त्यांचं JEEचं पर्सेंटाईल 90पेक्षा जास्त आहे. मग JEE मध्ये 90 पर्सेंटाईलपेक्षा जास्त विद्यार्थी जो मिळवत आहे त्याला ऑब्व्हियसली MST CET मध्ये पण चांगला पर्सेंटाईल आलं पाहिजे. असंच आपण जेव्हा परीक्षांचं जेव्हा आपण कंपॅरिझन करतो आहोत आणि जेव्हा दोन्ही आपण सांगतो की इथे जर तुझा परफॉर्मन्स चांगला असेल तर तो इथेही चांगला पाहिजे. तर मग ह्या 70 विद्यार्थ्यांचं काय की ज्यांना IIT JEE मध्ये 90 पर्सेंटाईलपेक्षा जास्त मार्क होते परंतु ते आपल्या CET मध्ये 50 पर्सेंटाईलपेक्षा कमी मार्क मिळवलेत. मग ह्या विद्यार्थ्यांचं काय? मग म्हणजे मला थोडक्यात माय बेसिक पॉईंट इज दॅट तुम्ही 2 वेगवेगळ्या एक्झामिनेशनमधल्या परफॉर्मन्सचा विचार करत आहात आणि त्याचं कंपॅरिझन करून सिलेक्टिव्हली काहीतरी डिडक्शन करण्याचा प्रयत्न करत आहात. जर एखादा विद्यार्थ्याचा असा आहे की तो विद्यार्थी जास्त CETला प्राधान्य देतोय, कोणी JEEला देतोय. आता झालेलं आहे कसं की 12वीच्या मार्कांना आपण कुठल्याच प्रकारचे वेटेज ठेवलेलं नाही आहे. त्यामुळे 12वीच्या मार्कामध्ये फक्त 45% पर्सेंटाईल 45% त्याला मार्क क्वालिफिकेशनसाठी असायला पाहिजे आणि रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये 40 मार्क जरी त्याला पडले 40% मार्क पडले तरी तो क्वालिफाय होतो. आणि त्याचबरोबर 0 पर्सेंटाईल ठेवलेला आपण इंजिनियर किंवा BE BTechसाठी. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जरी 0.6 पर्सेंटाईल असले तरी सुद्धा तो कॅप राऊंडमध्ये येऊ शकतो. अशा तऱ्हेची आपल्याकडं ही इलिजिबिलिटी असल्यामुळे मुलं CETला जास्त प्राधान्य देऊ शकतात आणि ते CETला प्राधान्य दिल्यामुळे त्यांना CETमध्ये ॲज कम्पेअर टू HSC मार्क येऊ शकतात. आणि होते कसं की CETला बाकीच्या जे परफॉर्मन्स आहेत तिथल्या परफॉर्मन्ससाठी आम्हाला उत्तर द्यावं लागतं. आपण जे घेतलेले एक्झामिनेशन आहे ते अत्यंत व्यवस्थित पद्धतीने पारदर्शक पद्धतीने फ्लॉलेसली आपण एक्झामिनेशन ही कंडक्ट केलेली आहे. असं असताना आपण फक्त ज्या 2 वेगवेगळ्या परीक्षेच्या आधारे आपण असं सिलेक्टिव्ह ॲनालिसिस करू नये कारण ह्याच्या दुसरी बाजू सांगणारे पण ॲनालिसिस आपल्याकडे आहे.